विस्तार बघणार आहोत वेगवान स्वरूपात। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या निकटवर्तीयांवर दुहेरी मतदानाचा आरोप होतोय। चव्हाणांचे पुतणे इंद्रजीत, त्यांच्या पत्नी, आई, मुलाचं तिन्ही ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी असल्याचं समोर आलंय। तसंच चव्हाणांचे दुसरे पुतणे राहुल यांच्यासह त्यांच्या परिवाराचेही 3 ठिकाणी मतदान आहे। वय बदलून नाव नोंदणी केल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केलेला आहे। तर चव्हाणांच्या निकटवर्तीयांनी निवडणूक आयोगाची दिशाभूल केली असा आरोपही भाजप पदाधिकाऱ्यांनी केला। हा विषय बरोबर आहे। यांच्या नातेवाईकांनी, त्यांच्या कुटुंबियांनी राजकीय फायदा घेण्यासाठी वेगवेगळी नावं, वेगवेगळे पत्ते, वेगवेगळी वय वापरून त्या ठिकाणी त्यांचं म्हणजे गोळा अधिकार आम्हाला नाही। अशा व्यक्तीच्या कुटुंबातीलच लोक जर अशी करत असतील तर सर्वसामान्य लोकांनी काय करायचं? तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली। अतुल भोसलेंनी जे आरोप केले त्यातून खरे मतदान चोर कोण आहे हे समोर आलं। याचं उत्तर राहुल गांधींनी द्यावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली। अतुल बाबा भोसलेंनी या ठिकाणी जे सत्य समोर आणलेलं आहे त्यातनं खरे वोट चोर कोण आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे। आता वोट चोरीचा सगळा कॉन्ट्रॅक्ट राहुल गांधींनीच घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की आता याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीस निवडणूक आयोगाची वकिली का करताय असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केला। दुबार मतदानाची गडबड निवडणूक आयोगाने थांबवली पाहिजे। तसंच मतदार यादीत कोणाची 2 वेळा नावं येत असतील तर ती आयोगाची जबाबदारी आहे असं पटोले म्हणतात। पृथ्वीराज चव्हाणांच्या परिवारातल्या 4 लोकांची नावं हे डबल टिबल आली असेल तर ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे आणि म्हणून आम्ही वारंवार सांगतोय की निवडणूक आयोग या पद्धतीचा ही जी गडबड चालते आहे ही गडबड निवडणूक आयोगाने थांबवली पाहिजे। मतचोरी विरोधात आवाज उठवणाऱ्या गांधींच्या काँग्रेसची पिलावळीनेच त्यांच्या मतदारसंघातला मतदार यादीतला घोळ केल्याचं उघड होत आहे। गांधी घराण्याचे निष्ठावंत आणि राहुल गांधींचे विश्वासू असलेले पृथ्वीराज चव्हाण यांना मतचोरी विरोधी समितीमध्ये सामील करून काँग्रेसने चोराहाती चाव्या दिल्यात असा घणाघात भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांनी केला। राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू, गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू पृथ्वीराज चव्हाण मतचोरी विरोधी मोहिमेचं प्रमुख केलंय। त्यांच्याच मतदारसंघामध्ये अनेक धांदल्या, डुप्लिकेट मतदार नोंदणी, एकाच वेळी 2-2, 3-3 एकाच जणाचे 2-2, 3-3 ठिकाणी नोंदणी होणं हे सगळं समोर येतंय। तिथले आमदार अतुल बाबा भोसले यांनी हे उघडकीस आणलंय। ठाण्यामध्ये युती नको अशी मागणी स्थानिक भाजप नेत्यांनी वरिष्ठांकडे केली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सध्या जिल्ह्यात आणि महापालिकेत देखील भाजप मजबूत स्थितीत आहे। लोकसभा आणि विधानसभेला भाजपत चांगली मतं आणि त्यामुळे महायुतीत न जाता स्वबळावर लढावं अशी मागणी स्थानिक नेत्यांनी केली। वरिष्ठांसोबत झालेल्या बैठकीत स्वबळावर लढण्याची मागणी केल्याची माहिती स्थानिक नेत्यांनी दिली। त्यामुळे आता वरिष्ठ नेते काय भूमिका घेणार पाहणं महत्त्वाचं आहे। येत्या काळामध्ये भाजप नंबर 1चा पक्ष राहील असं मोठं वक्तव्य वनमंत्री गणेश नाईकांनी केलं। ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, पालघर, उल्हासनगरची जिल्हा परिषद आमच्याकडे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तर मित्रपक्षाचा सन्मान राखत 1 नंबरचा पक्ष बनवू असंही नाईक म्हणाले। मी विश्वासानं सांगतो की भविष्य काळामध्ये म्हणजे मित्रपक्षांना काय आम्ही काय कमी लेखत नाही, परंतु मित्रपक्षांचा सन्मान आणि त्याच्यामध्ये भारतीय पक्षाचा, जनता पक्षाचा 1 नंबरचा सन्मान होण्यासाठी आपल्याला सगळ्यांना कार्य करायचं आहे। संजय शिरसाटांनी वनमंत्री गणेश नाईकांना प्रत्युत्तर दिलं। ठाण्यामध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार असं शिरसाट म्हणताय। तो त्यांचा आत्मविश्वास आहे। निवडणूक होतील त्या टायमाला ते चित्र समोर येईल। तुमची परिस्थिती काय? ठाण्यामध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार आणि ते महायुतीचा म्हणून फडकणार। राष्ट्रसेविका समितीच्या दिल्लीतल्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या राष्ट्रवादी खासदार सुनेत्रा पवार यांच्या बचावासाठी आता स्वतः मुख्यमंत्री धावून आले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही काय प्रतिबंधित संघटना आहे का असा सवाल त्यांनी केला। त्यावरून एवढा अकांड तांडव करण्यासारखं कारण काय आहे असंही ते म्हणतायत। RSS काय बँड ऑर्गनायझेशन आहे? मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे। मला अभिमान आहे स्वयंसेवक असण्याचा आणि मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमी राष्ट्रवाद शिकवला आहे। त्यामुळे समजा कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एखाद्या कार्यक्रमात गेलं
तर त्याच्याकरता एवढा आकांड तांडव करण्याची आवश्यकता काय आहे? माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना संघाच्या दसरा मेळाव्याचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. 2 ऑक्टोबरला नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. सकाळी 7:40 सरसंघचालकांचं भाषण होणार. छगन भुजबळांच्या पालकमंत्रीपदाला नाशिकमध्ये आमदार सुहास कांदेंनी विरोध केला. कुंभमेळ्याचा मलिदा खाण्यासाठी भुजबळांची उठाठेव सुरू आहे असा घणाघात कांदेंनी केलाय. तर कुंभमेळा मंत्री असताना भुजबळांनी बैठका घेण्याचं काय कारण असा सवालही यावेळी कांदेंनी उपस्थित केलाय. पालकमंत्रीपद हे कोणाला द्यावा, कुठल्या पक्षाला द्यावा आणि कुठल्या आमदाराला द्यावा किंवा कुठल्या मंत्र्याला द्यावा हा निर्णय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचा आहे, आदरणीय शिंदे साहेबांचा आणि आदरणीय आदित्यनाथ. परंतु मी ह्या जिल्ह्याचा आमदार म्हणून वैयक्तिक मला विचाराल तर भुजबळ साहेबांना पालकमंत्रीपद देऊ नये. त्यांना दिला तर माझा विरोध राहील हे मी ठामपणे. माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. रोहित पवारांनी एक्सपोस्ट करत ही माहिती दिली आहे. कोकाटे साहेब, तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती. मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळलेच कशाला असा सवालही रोहित पवारांनी केला. तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना फोन केल्याबाबत फडणवीसांना विचारण्यात आलं. त्यावेळी ठाकरे चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. उद्धव ठाकरेजी आणि सन्माननीय शरद पवारजी या दोघांनाही फोन केला होता आणि मी त्यांना विनंती केली की उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार CP राधाकृष्णनजी हे महाराष्ट्राचे मुंबईचे मतदार आहेत, आपले राज्यपाल आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी समर्थन द्यावं. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी फडणवीसांचा मला फोन आला होता. CP राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा अशी फडणवीसांनी विनंती केली. मात्र राधाकृष्णन आमच्या विचाराचे नाहीत असं शरद पवारांनी यावेळी स्पष्ट करत पाठिंबा द्यायला नकार दिला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि मला सुचवलं की हे जे उमेदवार आहेत आजच्या सत्ताधारी पक्षानं आपल्याकडे दिले त्या उमेदवारांना तुम्ही लोकांनी मदत करावी का, तर ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असल्यामुळे महाराष्ट्राच्या मतदारांनी आपल्या राज्यपालाला मतदान करावं ही विनंती त्यांनी मला केली आणि नंतर कळलं मला उद्धव ठाकरे नाही केली. त्यांनी सांगितलं शक्य नाही. नंतर मला कोणतं विचारलं का शक्य नाही, तर शक्य नाही सरळ सरळ आहे की आमच्या विचाराचे नाही. एनडीएच्या उमेदवाराला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेनेने राष्ट्रवादीचं समर्थन देणार नाही असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. भाजपला मतफुटीची भीती वाटते का असा सवाल खासदार संजय राऊतांनी केलाय. आंध्र तेलंगणाच्या खासदारांची मतं फुटण्याची भीती भाजपला वाटतेय का असा सवालही राऊतांनी केला. या भाषणात मी स्पष्ट सांगितलं, शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला. ही झाली पक्षाची भूमिका, माननीय उद्धव ठाकरे यांची भूमिका. दरम्यान यावर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली. CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे पहिले नागरिक आहेत, त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यायला हवा होता. मात्र राजकारणात सौजन्य दाखवावं लागतं ते राऊतांमध्ये नाही अशी टीका बन यांनी केली. देवेंद्रजींनी जर का हे मिशन हाती घेतलं तर महाराष्ट्रात उरली सुरली भ्रष्ट आघाडी आहे ती आता शिल्लक राहणार नाही. महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीची पळताभुई थोडी होणार आहे याची पूर्ण कल्पना संजय राऊत यांना आलेली आहे. उपराष्ट्रपती पदासाठी पुण्याच्या दौंडमधील उमेश म्हेत्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उपराष्ट्रपती निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणारे सर्वात कमी वयाचे उमेश म्हेत्रे उमेदवार आहेत. म्हेत्रे एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी रोहित पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. रोहित पवारांनी संजय शिरसाटांवर 5,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. यावर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ते आरोप करत असल्याचं शिरसाट म्हटलंय.
त्या सिडकोच्या स्थापनेनंतर ही जमीन सिडकोकडे गेली होती आणि मग सिडकोकडे जमीन असताना सिडकोचा अधिकार त्याच्यावर असताना तरीसुद्धा सिरसाट नावाचे हे जे मंत्री आहेत जे 2024ला 15 दिवसासाठी हे चेअरमन झाले होते सिडकोचे, त्यांनी ती जमीन जे ती देऊ शकत नाही ती जमीन तिथं बिवलकर परिवाराला दिली, इल्लिगली दिली. कुठून यांच्याकडे फिगर येते काही कळत नाही. 5,000 कोटी, मग त्याच्यावर कडी, मग ते महाभाग जे दुसरे ते 50,000 कोटी, ते काय कोटी म्हणजे त्यांना काही वाटतच नाहीये. आणि असा व्यवहार होत असतात का? त्या प्रकरणाची तुम्ही जाऊन स्वतः चौकशी करा, त्याच्यातलं कागदपत्र तपासा आणि नंतर आरोप करा. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी महाराष्ट्रात ओबीसींची संघर्ष यात्रा निघणार असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय. या अनुषंगाने हाके मराठवाड्यातल्या जिल्ह्यात बैठका घेत आहेत. जरांगेंच्या आंदोलनाला ओबीसीचं आंदोलन हे काउंटर आंदोलन नसून मुंबईत जाऊन ट्रॅफिक जाम केलं जाणार नाही. आमचं आंदोलन व्यवस्थेला चॅलेंज करणारं नसून संविधानाला धरून असेल असंही हाकेंनी म्हटलं. पवार फॅमिलीच्या हातामध्ये महाराष्ट्रातल्या 400 संस्था आहेत, 400पेक्षा जास्त संस्था आहेत आणि त्याच्या अध्यक्ष पवार फॅमिली आहे. आणि मग दुसरी पदं तुम्हाला माहितीच आहेत. शरदचंद्रजी पवार देशाचे नेते, सुप्रिया सुळे खासदार, आमचे अजितदादा उपमुख्यमंत्री, ब्रिटिश ईस्ट इंडिया नाही कंपनी तुमची. कुठला सोशल जस्टिस? पवारसाहेब नाही आवडलेलं ओबीसींना, कारण तुम्ही एका बाजूला झरंगेंना एवढं रसद पुरवली, त्यांचं संपलेलं आंदोलन तुम्ही उठवून बसवलं आणि तुम्ही आता मंडल यात्रा काढताय. कळलेलं नाही ह्या महाराष्ट्रातल्या ओबीसींना. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता. ओबीसींचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे गेलं असा त्या व्हिडिओत उल्लेख होता. मात्र यावर आता खुद्द हाकेंनी स्पष्टीकरण दिलंय. व्हायरल होत असलेला व्हिडिओ फेक असल्याचा दावा लक्ष्मण हाकेंनी केलाय. ओबीसी चळवळीत फूट पाडण्याचा डाव असल्याचंही हाके म्हणताय. हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय हे कुटील डाव माझ्या बाबतीमध्ये हा रचला गेलेला आहे. ओबीसीमध्ये दुफळी निर्माण करायची, 2 प्रमुख जातीमध्ये भांडणं लावून द्यायची. लक्ष्मण हाके जास्त बोलतोय काय, त्याला डॅमेज करण्याचा हा उद्योग आहे. माझी ओबीसी बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, अशा गोष्टीला तुम्ही बळी पडायचं नाही. आपली लढाई खूप मोठी आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असलेले केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी मराठा कार्यकर्त्यांनी भेट घेतली आहे. जरांगेंना मुंबईत जाण्याची वेळ येऊ देऊ नका अशी मागणी मराठा कार्यकर्त्यांनी रामदास आठवलेंकडे केली. तसंच मराठा आरक्षण प्रश्नावर हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी तात्काळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निर्णय घ्यावा अशीही मागणी करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून असं आश्वासन दिलंय रामदास आठवले. तसंच कार्यकर्त्यांनी रामदास आठवलेंसमोर मराठा आरक्षण प्रश्नावर घोषणाबाजी देखील केली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी अखेर एसआयटी स्थापन झाली. संभाजीनगर उच्च न्यायालयाने एसआयटी स्थापन संदर्भात आदेश दिलेला. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ हे एसआयटी प्रमुख असणार आहेत, तर गुन्हे अन्वेषण विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक अभिजित धाराशिवकर आणि पोलीस उपअधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नांदेड अनिल गव्हाणकर हे सदस्यपदी असतील. अजित पवारांकडून वाळू तस्कराची पक्षातनं हकालपट्टी करण्यात आली. यवतमाळच्या सगीर अन्सारीची अजित पवारांनी राष्ट्रवादीतनं हकालपट्टी केली आहे. अन्सारीची वाळू तस्करीची पार्श्वभूमी पाहता पक्षातनं हकाल दिया अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. या प्रकरणात मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचतो अजिंक्य एक मिनिट त्याची कालच हकालपट्टी केली. घेताना माहिती नव्हतं, नंतर माहिती मिळाली. काल मला समजली, कालच्या काल सांगितलं हकाल दो. आशिया कपच्या मुद्द्यावरनं क्रीडा मंत्रालयाने जाहीर केलेल्या धोरणावरून संजय राऊत आणि भाजपचे नवनाथ बन यांच्यात जुंपली आहे. क्रिकेट आणि रक्ताई मैदानावर एकत्र दिसेल असं राऊत म्हणाले, तर राऊत पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत का असा सवाल भाजपचे नवनाथ बन यांनी उपस्थित केला. हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचं ढोंग ह्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये उघडं पडलेलं आहे. हे सामने जर महाराष्ट्रात किंवा देशात झाले असते तर आमच्या शिवसेनेनं ते उधळून लावले असते. तिथे जे 26 महिलांचं कुंकू पुसलं त्यांच्या कुटुंबियांना घेऊन जा दाखवायला आम्ही पाकिस्तानशी कशा प्रकारचं युद्ध करतो मैदानावर ते दाखवण्यासाठी. भारताचा एकही खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर जाणार नाही आणि पाकिस्तानच्या भूमीमध्ये आम्ही क्रिकेट खेळणार नाही आणि पाकिस्तानला भारताच्या भूमीत येऊन क्रिकेट खेळता येणार नाही, ही देखील स्पष्ट भूमिका आम्ही सांगितलेली आहे. संजय राऊत यांनी आधी सर्व देशवासियांची आणि भारतीय सैनिकांची माफी मागितली पाहिजे आणि त्यानंतर क्रिकेटवर बोललं पाहिजे.
परशुराम महामंडळावरून विरोधकांच्या पोटात का दुखतंय असा सवाल मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय. महामंडळावरच्या नियुक्त्या कायद्यानुसारच आहेत असं फडणवीस म्हणतायत. विरोधकांनी एकच महामंडळ पिनपॉईंट केलं की हेच महामंडळ गठीत झालं. याचं कारण काय आहे? त्यांच्या डोक्यात जातीवाद होता ना. त्यांना जनतेशी घेणं देणं नाही आहे, जनतेच्या कामाशी घेणं देणं नाही आहे. पण आता त्यांच्या लक्षात आलं की सगळीच महामंडळं ॲक्टिव्ह होत आहेत. शेवटी ही सगळी महामंडळं तयार करत असताना त्याची कंपनी, उपकंपनी ही सगळी प्रोसेस करावी लागते. बातमी बीडमधून